हाय फ्रेंड्स, हाऊ आर यू डुईंग? तर आज बोलूया लाईफबद्दल थोडंसं इन जनरल. आपण ज्या समाजात राहतो, आपण आता महाराष्ट्रात राहतो, आपण भारतात राहतो, भारताची कंडिशन कशी आहे आणि म्हणजे प्रॉब्लेम्सबद्दल बोलूया. काही पॉझिटिव्स आहेत का भारताचे, त्याच्याबद्दल पण बोलूया आपण. आणि ह्याला आपण कसं फेस करायला हवं. तर मी माझ्या व्हिडिओजमध्ये सतत बोलत असतो की सिंगल लाईफबद्दल. एकटं राहून माणूस किती खुश राहू शकतो, माणसाच्या गरजा कमी राहतील जर माणूस एकटा असेल तर. आणि तो खूप कमी पैशात पण खूप चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह करू शकतो. हा माझा इथे पॉईंट आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर वरचेवर कंडिशन कशी खराब होत चालली आपल्या देशाची आणि ओव्हरऑल जगाची सुद्धा. एकाच वेळी जवळपास 4 वॉर्स चालू आहेत आपल्या जगामध्ये. रशिया युक्रेनने सुरुवात झाली, त्यानंतर इस्रायल गाझा आपण बघितलं, इस्रायल हमास बघितलं, त्याच्यानंतर परत अमेरिका इराण इस्रायल यांच्यामधलं युद्ध आपण पाहतोच आहे. आणि पाकिस्तान अफगाणिस्तान वॉर पण चालूच होतं मध्ये. तर जगाची जी एकंदरीत वाटचाल चालू आहे ती खूप खराब दिशेनं चालू आहे असं मला इथं वाटतं. आणि पुढं चालून अशा गोष्टी घडतच राहतील. आणि आता पहा ना, अमेरिका म्हणजे सुपर पॉवर आहे, तिला सुपर पॉवर राहायचं आहे. आणि म्हणून अमेरिका काय करते तर तिच्या फायद्यासाठी जे मिडल ईस्ट कंट्रीज आहेत, ज्या मिडल ईस्ट देश आहेत, त्यांच्यावरती ते अन्याय करतायत किंवा त्यांच्यावरती ते बळजबरी करतायत. आणि त्याच्यातून त्यांचे जे मोटिव्ज आहेत त्यांना ते पूर्ण करायचे आहेत. जसं की इराणला न्यूक्लिअर पॉवर होऊ द्यायचं नाही आहे, इराणला बंधनामध्ये ठेवायचं आहे. आणि जे म्हणजे त्यांचे दुश्मन आहेत किंवा ते मानतात तसे ते आमचे दुश्मन आहेत, त्यांना संपवायचं एक प्रकारे. आणि त्या अमेरिकेनं आत्तापर्यंत भरपूर वेळेस करत आलेला आहे. तर आपण पण आपल्या देशातली परिस्थिती पाहतोय की सिलेंडर इकडे मिळणं कठीण झालं. लोकांना खूप म्हणजे त्रास झाला त्याच्याबद्दल. म्हणजे खूप जास्त पैसे देऊन सिलेंडर आपल्याला घ्यावी लागली. आणि पेट्रोलचं पण तसंच होऊ शकलं असतं, पण पेट्रोलचा भाव का वाढला नाही तर सरकारने टॅक्स कमी केलं, त्याच्यामुळे पेट्रोलचा भाव वाढला नाही. पण भविष्य काळात ते पण महाग होऊ शकतं. आणि जर पेट्रोल महाग झालं तर एकंदरीत पूर्ण जेवढं काही आपल्या जीवनावश्यक वस्तू आहे, जेवढं काही आपलं लागणारं आपल्याला जे साहित्य असतं ते महाग होणार आहे. तर ह्या गोष्टी आहेत मित्रांनो. मग आता मी सोशल इश्यूजबद्दल पण बोलत असतो. आपल्या देशातली सोशल इश्यूज काय आहेत, गरिबी असेल, ओव्हर पॉप्युलेशन असेल, आणि एकंदरीत मॅरेज सिस्टीम जी आहे आपली ती किती खराब झाली आहे आणि होत जाणार आहे वरचेवर. आणि एकंदरीत पूर्ण लग्नाबद्दल जे असलेलं जे म्हणजे इग्नोरन्स म्हणेन मी त्याला. कारण लग्न हे जर तुम्ही एखाद्या राईट पार्टनरशी केला तरच ते तुम्हाला म्हणजे आनंद देऊ शकतं. पण जर एखादा रॉंग पार्टनर असेल किंवा तुमच्या अपेक्षा खूप चुकीच्या बांधल्या गेल्या असतील, तुम्ही समाजानं जसं आपल्याला एक पॅटर्न दिला आहे त्याप्रमाणे तुम्ही जर जगण्याचा प्रयत्न केला तर मग त्याच्यातून तुम्हाला सुख नाही मिळू शकत. कारण ते इनबिल्टच आहे ती गोष्ट. आपल्याला बंधनामध्ये राहावं लागतं है ना. बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात, बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. तर याच्याबद्दल मी माझ्या व्हिडिओजमध्ये बोलत आलेलो आहे. आणि जे खरंच रॅशनल टॉक देतात, जे रॅशनॅलिटीवरती बोलतात, त्यांची पण व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिली पाहिजेत आणि त्याच्यावरती तुम्ही विचार केला पाहिजे मित्रांनो. आणि मी इथं सांगू इच्छितो की माझा हा जो कंटेंट आहे, माझे जे हे व्हिडिओज आहेत ते सर्वांसाठीच नाही आहेत. जे खरंच डीपली थिंक करतात, जे खरंच रॅशनल विचार करतात, त्यांच्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो. त्याच्यामुळे कुणीही असा गैरसमज करून घेऊ नये की मी म्हणजे सर्वांसाठी हे व्हिडिओ बनवतो आहे. आणि
सर्वजण माझे व्हिडिओ पाहतील, मला म्हणजे तशी बिलकुल अपेक्षा नाही आहे मित्रांनो. आणि म्हणूनच म्हणजे मला इथं सांगायचं होतं की बघा, म्हणजे विचार करायला हवा, आपण थोडंफार डोळस पद्धतीनं आपण विचार करायला हवा आणि पाहायला हवा आजूबाजूला आपल्या खरंच काय होतं आहे, असं का घडतं आहे, माणसाचा स्वार्थ खरंच कुठे आहे, माणूस कुठे चुकतो आहे, हे आपण ॲटलिस्ट पाहिलं पाहिजे मित्रांनो, मला असं वाटतं इथे. तर ठीक आहे, मग थांबूया आज आपण इथे.